भारतीय संसदेत दोन सभागृह आहेत, एक म्हणजे लोकसभा आणि दुसरी म्हणजे राज्यसभा. लोकसभा सदस्यांना जनता थेट निवडून देते, पण राज्यसभेचे सदस्य जनता थेट निवडत नाही. मग प्रश्न पडतो, राज्यसभेचे खासदार निवडले कसे जातात? कोण मतदान करतं? जिंकण्यासाठी किती मतं लागतात? आणि या निवडणुकीत नेमकं राजकारण कसं फिरतं? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राज्यसभा निवडणुकीचा संपूर्ण फॉर्म्युला सोप्या उदाहरणांसह समजून घेणार आहोत. नमस्कार, मी विहंग ठाकूर. भारतीय संसदेतलं वरिष्ठ सभागृह म्हणजे राज्यसभा. यामध्ये जास्तीत जास्त 250 सदस्य असू शकतात. त्यापैकी 238 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून निवडले जातात आणि 12 सदस्य राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. हे सदस्य साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी नामनिर्देशित केले जातात. लोकसभेसारखी राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ 6 वर्षाचा असतो, पण दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. म्हणूनच राज्यसभा हे स्थायी सभागृह मानलं जातं. राज्यसभा सदस्यांची निवड जनता करत नाही. त्यांची निवड राज्यातील विधानसभेचे सदस्य म्हणजेच आमदार करतात. म्हणजे आमदार मतदान करतात आणि त्यातून राज्यसभेचे खासदार निवडले जातात. राज्यसभा निवडणुकीत जिंकण्यासाठी एक ठराविक गणिताचा फॉर्म्युला असतो. यालाच विनिंग कोटा म्हणतात. हा फॉर्म्युला असा असतो की एकूण आमदारांची संख्या राज्यसभेच्या रिक्त जागा अधिक 1 आणि या भागाकारातून आलेल्या संख्येत आणखीन 1 जोडला जातो. यातून जी अंतिम संख्या मिळते ती म्हणजे उमेदवाराला जिंकण्यासाठी लागणाऱ्या मतांचा विनिंग कोटा. उदाहरणच घ्यायचं झालं तर महाराष्ट्रात 288 आमदार आहेत आणि राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होत आहे. तर गणित असं होईल, 7 रिक्त जागांमध्ये 1 अधिक करायचा म्हणजे 8 संख्या होते. आता 288 संख्येला 8 ने भागायचं म्हणजे उत्तर येतं 36 आणि त्यात 1 जोडला म्हणजे कोटा होतो 37 मतांचा. म्हणजेच कोणत्याही उमेदवाराला किमान 37 मतं मिळाली तर तो निवडून येईल. राज्यसभा निवडणुकीत एक वेगळी मतदान पद्धत वापरली जाते, ती म्हणजे सिंगल ट्रान्सफरेबल वोट. यात आमदार फक्त एकाच उमेदवाराला मत देत नाहीत. ते पहिली पसंती, दुसरी पसंती आणि तिसरी पसंती अशा क्रमाने उमेदवारांना प्राधान्य देतात. समजा एखाद्या उमेदवाराला जिंकण्यासाठी 37 मतं लागतात, पण त्याला 41 मतं मिळाली म्हणजे त्याच्याकडे 4 मतं जास्त आहेत. ही अतिरिक्त मतं दुसऱ्या पसंतीच्या उमेदवाराकडे ट्रान्सफर केली जातात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंती क्रमांकांच्या मतांचा काय उपयोग आहे? तर कधीकधी पहिल्या पसंतीच्या मतावरून उमेदवारांचा विनिंग कोटा पूर्ण होत नाही. अशा वेळी सर्वात कमी मतं मिळालेला उमेदवार स्पर्धेतून बाद केला जातो. त्या उमेदवाराला ज्यांनी मतं दिलेली असतात त्यांच्या मतपत्रिकेवर दुसऱ्या पसंतीला दिलेल्या उमेदवाराकडे ती मतं वळवली जातात. यानंतर पुन्हा मतांची मोजणी केली जाते. अशी प्रक्रिया सर्व जागा भरल्या जाईपर्यंत सुरू राहते. राज्यसभा खासदार होण्यासाठी किमान वय 30 वर्ष असावं लागतं आणि त्या राज्यातील मतदार यादीत त्याचं नाव असावं लागतं. लोकसभेसाठी किमान वय 25 वर्ष असतं. काही केंद्रशासित प्रदेशांमधूनही राज्यसभेत सदस्य येतात, उदाहरणार्थ दिल्ली आणि पुदुचेरी. पण काही प्रदेशांना राज्यसभेत प्रतिनिधित्व नाहीये, उदाहरणार्थ लक्षद्वीप, चंदीगड आणि लडाख. राज्यसभा निवडणुकीत गणित जितकं महत्त्वाचं आहे तितकंच राजकीय रणनीतीही महत्त्वाची असते. कारण क्रॉस वोटिंग होऊ शकतं. अपक्ष आमदारांची मतं महत्त्वाची ठरतात. लहान पक्ष किंग मेकर होऊ शकतात. म्हणून अनेकदा राज्यसभा निवडणुकीत सस्पेन्स कायम असतो. थोडक्यात काय तर राज्यसभा निवडणूक ही थेट जनतेतून होत नाही, तर विधानसभेच्या आमदारांच्या मतदानातून होणारी अप्रत्यक्ष निवडणूक आहे. यात कोट्याचं गणित, उमेदवाराला दिली जाणारी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं आणि राजकीय रणनीती या तिन्ही गोष्टींवर निकाल ठरतो. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. क्या बात